सर, तुमचा स्पॅगेटी लजानिया. सॉरी फॉर लेट. इट्स ओके. ऍक्च्युली मी या कॅफेचा रेग्युलर कस्टमर आहे हां. आणि मला तुमच्या हातचं खायला खूप आवडतं. ओ थँक्यू सो मच. एन्जॉय युअर मील. हुश. शर्मली, थँक्यू सो मच. थँक्यू वगैरे सगळं ठीक आहे. अभि कुठे आहे? हा, अरे 2 दिवस काय माहेरी गेले मी. कॅफेची आणि सगळ्या किचनची पार वाट लावून ठेवली आहे. हे काय आहे? अशाने कस्टमर्स तुटणार नाहीत का राघव? शर्मली, तू शांत हो. आता सगळं चाललंय ना व्यवस्थित. मग काय व्यवस्थित चाललंय? हा, काय व्यवस्थित काय? आता जर मी आले नसते तर काय झालं असतं मला सांग. मी जाताना मला काय म्हणाला होता माहितीये? नाही म्हणे तू जा, मी सगळं सांभाळतो, मी जबाबदारी घेतो, बोलला होता की नाही? अरे ही घेतली त्याने जबाबदारी. कुठे आहे, कुठे अभि? ओके, श्रीकांत आणि अभिमान. सुम्या, अरे नको काय, आज ना उद्या तिला कळणारच आहे. मग आपण सांगितलं तर काय फरक पडतो? कोणीतरी सांगायलाच हवंय ना. अरे पण ते कोणीतरी आपण आहोत का? मग आपण कशाला सांगायचं? 1 मिनिट. असं काहीतरी फार गंभीर घडल्यासारखं का रिॲक्ट करताय तुम्ही? आणि तुम्ही श्रीकांत आणि अभि ही 2 वेगवेगळी नावं एकत्र घेतली आहेत. सिरियसली? आणि तुम्ही त्याला श्रीकांत म्हटलंय बरं का, डोनाल्ड नाही म्हटलं, कारण का श्रीकांत आणि सुम्या, अरे तू असं काय अरे करतोस? कशाला सुमित, काय करायचंय? शाल्मली, अभिमान श्रीकांतच्या बिझनेस मध्ये पार्टनर म्हणून जॉईन झाला. काय? हो, म्हणून तो कॅफेवर पण नाही आला. कॅफे कसा चालेल ह्याचा विचार सुद्धा त्याने केला नाही. अगं म्हणून तर हे 2 जण कॅफे सांभाळतात. कुठे आहे श्रीकांतचा हा बिझनेस? आमच्या घरी. अभि, शाल्मली, 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 listen to me, शाल्मली, listen to me. ऐका ना तुम्ही माझा. अरे चल ना. अरे मग इकडे कोण थांबणार? राईट, थँक्यू. आलोच मी. मला वाटलं थांबशील तू, पण आताही मित्रांनाच निवडलंस. बेबी, हा हे झालं कसं? कसं म्हणजे? अभि, आता मी तुला सांगायला हवंय का? मग गोचू आहेस. नाही, येडी आहे का मी? तसं नाही म्हणते. म्हणजे मला असं म्हणायचं होतं की आपण काही प्लॅनिंग नव्हतं केलं ना, म्हणून. अभि, सगळ्याच गोष्टी काय ठरवून करायच्या असतात का? आणि काही गोष्टी ना जेव्हा अचानकपणे अनपेक्षितपणे घडतात ना, तेव्हा ते खूप आनंद देऊन जातात रे कधी कधी. म्हणजे सो हॅपी. तू हॅपी नाही आहेस का? असं का विचारलंस? तुला बेबीच नकोय का? येडी आहेस का? काय बोलतेस तू? मग ऍक्च्युली मला असं वाटलं की तू रेडी नाहीयेस. हा, ते ऍक्च्युली मी नव्हतेच रेडी. पण जेव्हा मला कळलं ना पहिल्यांदा की मी मम्मा होणार आहे, माय गॉड अभि, काय फील झालं ना मला सांगता येत नाही आता. म्हणजे असं वाटलं की शरीरात वेगळं चैतन्य असं सळसळतंय. एकदम खूप खूप पॉझिटिव्ह वाटायला लागलं रे.
आपल्या पोटात एक जीव वाढतोय. काय ऑसम फिलिंग आहे अभि. बेबी 9 महिने 9 दिवस तू आपल्या बेबीला पोटात वाढवणार. दॅट्स नॉट फेअर ना. हे बघ ना, अर्धे महिने तू अर्धे महिने मी, असं पाहिजे होतं ना. मजा आली असती. अभि क्यूट. तुला माहितीये का, तू आताही गरोदर दिसतोयस. मला असं वाटतं तू टेस्ट करून घे. नको, पॉझिटिव्ह आली तर 2 पोरं सांभाळायला लागतील आपल्याला. तू बेबी पण कन्फर्म आहे ना. म्हणजे काय, उगाच मी एवढा गाजावाजा करेन का. आहे तू. तेव्हा ते यार अभिमान आणि शार्मली एकदम छुपे रुस्तम निघाले. म्हणजे आपल्याबरोबर सगळं शेअर करतात पण हे शेअरच केलं नाही. अरे पण आता जरी कळलं ना, आता एक नंबर मजा येईल. हे पण बाळ कुणासारखं असेल रे, म्हणजे अभ्यासारखं असेल की शाल्मली सारखं. बेबी माझ्यासारखं दिसणार. शांत, स्मार्ट, हँडसम. मी तुझ्यासारखं कसं असेल बेबी. मग कोणासारखं दिसेल. काय नाही. बेबी मी आपल्या बेबीसाठी माझा निर्णय बदलणार आहे. म्हणजे मला असं वाटतं की ह्या क्षणी आत्ता मी बिझनेस करणं काही योग्य नाही. किमान मी तर म्हणतो किमान पुढची काही वर्ष मी बिझनेस करायचा विचार पण करू शकणार नाही. ह्यानं आपलं बेबी येणार आहे ना, त्याकरता आपल्याला तयारी करावी लागेल आणि त्यासाठी स्टेबिलिटी आणि सिक्युरिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. हो ना. हेच तर मी तुला मगाशी सांगत होते. करेक्ट. राघवला विचारलं पाहिजे, बाबा मला कॅफे मधली नोकरी परत देशील ना. त्याआधी श्रीकांतला विचारलं पाहिजे. आय मीन सांगितलं पाहिजे मी आलो. एकच मिनिटात. अरे अभि आलो आलो आलो. वेडा. गाईज तुम्ही बाहेर येऊ शकता. या. अभय कुठे गेला. अरे हा अभि श्रीकांतचा बिझनेस सोडतोय हे त्याला सांगायला गेलाय. खूप मस्त आहेत आणि मला सगळे आवडले. सगळी श्रीकांतची चॉईस आहे. मुलींपेक्षा त्याला मुलींच्या कपड्यांबद्दल खूप जास्त कळतं. अमेरिकेत नक्की काय करतो का हा. पाहिलंच शेपच आहेस ना रे. बाबा मी त्याला एवढंच म्हटलं होतं की मला हाय काका. हाय. श्रीकांत ऐक ना, एक थोडं बोलायचं होतं. ऑर्डर आली आहे. अरे मग फोन करायचा ना मला, तिकडे मी आलो असतो. नाही 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 ऑर्डर नाही आली आहे. हा ऑर्डर नाही आली. अच्छा मग काय बोलायचंय का बिझनेस विषयी. बाबा हा माझा पार्टनर आहे ना, सतत बिझनेसचा विचार करत असतो. यु नो हा माझा बिझनेस ना फक्त पार्ल्यात नाही तर मुंबईत पण सेट करणार आहे बघा. मी बिझनेस सोडतोय. उद्या जर अभय आणि शाल्मलीला अचानक कुठे बाहेर जावं लागलं आणि त्यांनी बाळाला सांभाळायला आपल्याकडे आणून सोडलं तर काय करणार होतो आपण. घे बदल चल. सगळ्यांनाच माहित असतं हे बदल. काय करू. तिकडे ठेव. नो यंग मॅन प्लीज. आपला साइड दॅट साइड. बाळाला आपण जरा चांगलं जेवायला दिलं पाहिजे. फारच पोट बिघडलेलं दिसतंय बाळाचं.